सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. तुमच्या शरीरामध्ये चपळता देखील येईल. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होतील. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. आज तुम्हाला हवं तसं फळ मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देखील संभवतोय. आज तुम्ही कौतुकास्पद काम कराल, परंतु तुमचा खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा अगदी उत्साहात जाईल. मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तुमच्याकडनं प्रशंसा होईल. आज तुम्ही कौतुकास्पद काम कराल. आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. आज आर्थिक स्थिती तुमची चांगली राहील, परंतु अचानक काही खर्च देखील वाढतील. गोड बोलून तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला हवं तसं फळ तुमच्या कार्यक्षेत्रात मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खूप खास बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमचं मन देखील आज प्रसन्न राहील. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. त्यांना चांगला पाठिंबा देखील आज मिळेल. आज नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देणार नाही, परंतु कोर्ट कचेरीशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये आज तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही फार आनंदी असाल. तुमचे विचार अत्यंत दृढ असतील. तुमच्या संभाषणातील कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामं अगदी सहज पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला आनंद आणि सहकार्य मिळेल. आज कोर्टाशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये तुमचा भ्रमनिरास मात्र होऊ शकतो. आज तुमची आर्थिक परिस्थिती देखील सो अँड सोच राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला हुशारी वापरून कामामध्ये यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामामध्ये योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख तुम्हाला चांगलं मिळेल. इतरांसोबत मिळून केलेल्या कामात देखील तुम्हाला चांगला फायदा होईल. आज तुमचं लक्ष चांगल्या कामावरती तुम्ही केंद्रित कराल आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मनशांती मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कौटुंबिक सुख समाधानामध्ये वाढ होईल. एखाद्या मंगल कार्यामध्ये किंवा समारंभामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट अविस्मरणीय राहील. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा राहील. त्यामुळे तुम्ही मित्रमैत्रिणींसोबतच्या नात्यातही गोडवा पाहायला मिळेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या मनामध्ये एक उत्साह दिसून येईल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. कामामध्ये यशासह तुम्हाला इतरही लाभ होतील. आज तुम्ही कौतुकास पात्र असाल. तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटू शकेल. तुमचं खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचं कारण असेल.
प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे तुम्ही आज अगदी विचारपूर्वक बोला. विद्यार्थ्यांचं मन आज अभ्यासामध्ये गुंतून राहणार नाही. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठा बदल आज होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीनं तुम्ही निश्चिंत राहाल. आज तुमची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेमध्ये जाईल. आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगले यश पाहायला मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की शुभ कार्यासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. मन प्रसन्न करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आज राहतील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणं फायदेशीर ठरेल. घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. आज तुम्हाला न्यायालयीन खटल्यातनं मुक्तता मिळेल. कामामध्ये तुम्हाला चांगले आर्थिक लाभ देखील होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चांगला जाईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले लाभ होतील. नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल. तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत केले जातील. आजची सुरुवात तुमची चांगली होणार आहे. नवीन बिझनेस प्लॅनवरती काम करण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. कामाच्या ठिकाणी देखील चांगली स्थिती दिसून येईल. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याची तुमची योजना यशस्वी होईल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त राहील. आजच्या दिवशी तुमच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा संचारेल. कामासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहील. आज कामाच्या ठिकाणी तुमचा चांगला प्रभाव राहील. तुम्हाला चांगला धनलाभ देखील होईल. कुटुंबाच्या गरजा तुम्ही आज सहजपणे पूर्ण कराल. तुम्ही आज कामामध्ये मेहनत कराल आणि कोणाच्या तरी मदतीनं तुम्हाला चांगले पैसे मिळतील. आजच्या दिवशी चपळाईनं तुम्ही तुमची अनेक कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.